पुण्यात वारी चालत असताना पोलिसांनी केलं असं की संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। आळंदीतून निघालेली माऊलींची वारी जेव्हा पुण्यामध्ये तिचं आगमन होत होतं तेव्हा पुण्याच्या एका मुख्य चौकात बंदोबस्ताला असणारे एक बडे पोलीस अधिकारी अचानक वारीच्या गर्दीत पळत सुटले। होय, अंगावर खाकी वर्दी, डोक्यावर पोलिसांची टोपी असलेले अधिकारी कसलाही विचार न करता वारकऱ्यांच्या अथांग गर्दीला बाजूला सारत थेट वारीच्या मधोमध घुसले। सुरुवातीला तिथे उपस्थित असणाऱ्या वारकऱ्यांना वाटलं की वारीत एखादा मोठा चोर घुसलाय किंवा गंभीर गुन्हा घडलाय, ज्याला पकडण्यासाठी पोलीस एवढ्या वेगानं धावत आहेत। पण पुढच्या 5 मिनिटात त्या खाकी वर्दीतल्या अधिकाऱ्यानं जे केलं ते पाहून अख्खा महाराष्ट्र हादरून गेलाय। वारीच्या 300 वर्षाच्या इतिहासामध्ये आजवर कधीही न घडलेली एक अद्भुत आणि थरारक घटना पुण्याच्या मुक्कामात घडली। सुरुवातीला ज्या पोलिसांना पाहून वारकऱ्यांना खूप मनात शंका आल्या होत्या, त्याच पोलिसांच्या पाया पडण्यासाठी नंतर हजारो वारकऱ्यांनी गर्दी केली। मग नेमकं असं काय घडलं होतं त्या ऐतिहासिक दिवशी? त्या पोलिसांनी अचानक वारीत घुसून नेमकं असं काय केलं की ज्यामुळे सुरुवातीला लोकांना राग आला, पण नंतर अक्षरशः सगळे वारकरी त्यांच्या पाया पडू लागले? नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? चला जाणून घेऊया या संपूर्ण सविस्तर रिपोर्टमध्ये। आळंदीतून माऊलींची वारी निघाली होती। पालखी सोहळा 8 जुलै रोजी पार पडला होता। त्यानंतर 9 जुलै रोजी वारी पुण्यामध्ये तिचं प्रस्थान होत होतं। 2026 ची आषाढी वारी जर आपण बघितली तर ती खरोखर चमत्कारानं भरलेली आहे, कारण की आळंदी आणि देऊ परिसरात पूर आल्यामुळे जी वारी होती तर ते वारकऱ्यांना पुण्यात थांबा असं सांगितलं होतं। पण जेव्हा पुण्याच्या हद्दीत माऊलींची वारी जेव्हा दाखल झाली तसा संपूर्ण पुणे शहर विठ्ठलमय झालं होतं। रस्त्याच्या दुतर्फा लाखो भाविक माऊलींच्या दर्शनासाठी डोळे लावून उभे होते। पण याच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने जवळपास 3000हून अधिक पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला होता। खरं तर पोलीस हे वारकऱ्यांचे मित्र असतात किंवा त्यांचे पाठीराखे असतात। त्यांना कुठली इजा होऊ नये किंवा कुठल्या प्रकारची दुर्दैवी घटना घडू नये किंवा वारीमध्ये काही अनाहूत काही प्रकार घडू नये यासाठी पोलीस तिथे असतात। मग यामुळे तिथे साधारण पोलीस तर होतेच, हवालदार होते, PSI होते, स्वतः पोलीस उपायुक्त देखील मुख्य चौकात उभे राहून बारीक लक्ष ठेवून होते। 3000हून अधिक AI कॅमेरे त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून होते। वारी पुढे सरकत होती आता, पण हेच पोलीस जे पोलिसांचे जे वारीचे जे पाठीराखे असतात किंवा ज्यांना मदत करतात, तर त्यात पोलिसांनी एक धक्कादायक प्रकार तिथे पाहायला मिळाला। वारी पुढे सरकू लागली। दिंड्या एकोपाठोपाठ अत्यंत शिस्तीत टाळ वाजवत चालल्या होत्या। पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे सुरुवातीला सगळं काही शांततेत सुरू असल्यासारखं दिसत होतं। पण पुण्याच्या एका मुख्य चौकात म्हणजेच PCS चौकाजवळ जेव्हा वारी पोहोचली, अचानक वातावरणातला तणाव वाढायला सुरुवात झाली। तिथं नेमकं काय गोंधळ सुरू झाला? कारण की वारी शांततेत चाललेली, पण तेवढ्यात ताबडतोब धावत अचानक एक धावत पोलीस अधिकारी, जे अत्यंत मोठे अधिकारी होते, ते थेट धावत ती वारीला बाजूला सारत मधोमध घुसले। आणि त्यांनी जे केलं त्याने वारकऱ्यांचा प्रचंड राग आधी अनावर झाला, पण त्यानंतर जे घडलं अख्खे वारकरी त्यांच्या पाया पडू लागले। पालखी सोहळा मुख्य चौकातून पुढे सरकत असताना सुरक्षेच्या कारणास्तव सर्व पोलिसांनी तो मुख्य रस्ता प्रशासकाच्या खासगी वाहनापासून बंद केला होता। खासगी वाहनांना एंट्री नव्हती। रस्ता बंद करून तिथे लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आले होते। आता पोलीस त्या वारीच्या मधोमध घुसणार होते, पण त्याच्या आधी एक धक्कादायक घटना घडली। खरं तर एक कारमधून एक उच्चभ्रू महिला आली। रस्ता बंद असल्याचा पाहून तिने उज्जत घालण्यास सुरुवात केली। मला कामावर जायला उशीर होतोय, माझा रस्ता अडवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? असं म्हणत पोलिसांनी आरडाओरडा सुरू केला। तिथं उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला। माऊली पुढे 6 लाख वारकऱ्यांची गर्दी, गाडी आत सोडली तर अपघात होईल, पण ती महिला काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। ती महिलेने ऐकलं नाही, तिने थेट गाडी चालू केली आणि गाडी चालू करून थेट ते बॅरिकेड्स तोडून तिथे निघून गेली। आता खरं तर हा गोंधळ उडाला होता। काही वारकरी तिथे बाजूलाच थांबले होते, पण ही खरं तर या घटनेची खरी सुरुवात होती। ती महिला तिथून गेली। काही पोलिसांच्या चेहऱ्यावर संशय आणि राग स्पष्टपणे दिसत होता। वारकरी देखील त्या महिलेला त्या ठिकाणी संयमाने घ्यायला पाहिजे असं म्हणत होते। पण आता पुढे जो प्रसंग घडणार होता त्याने सगळ्या वारकऱ्यांमध्ये एकच भयानक खळबळ उडणार होती। त्या महिला कालचारकाचा पोलिसांनी कसं तरी तिला बाजूला केलं। वाहतूक पुन्हा सुरू झाली, पण याच राड्यामध्ये बंदोबस्तात असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरची चिंता अधिक वाढली होती, कारण वारीमध्ये अशा प्रकारचा गोंधळ संपूर्ण गर्दीत चेंगराचेंगरी आणि मोठी दुर्घटना आणू शकतो याची जाणीव प्रशासनाला होती। पुण्याचे पोलीस उपायुक्त अतिशय संशयित नजरेनं वारीतल्या प्रत्येक हालचालीवर आता लक्ष ठेवून होते। पोलिसाचे गुप्तचर विभाग देखील साध्या कपड्यात वारीमध्ये फिरत असल्याची देखील चर्चा होत होती। आता जवळपास दुपार उलटून गेली होती।
वातावरणामध्ये थोडंसं ऊन वाढू लागलं होतं. ढगाळ वातावरण निघून गेलं होतं. वारकरी मात्र तहानभूक विसरून विठ्ठलाच्या नामात दंग होते. पण त्याच वेळी वारीच्या त्या अथांग जनसागरामध्ये काहीतरी अघटित घडत असल्याचा संशय पोलिसांना येत होता. पोलिसांच्या वॉकी टाकीवर सारखे मेसेज येत होते. इकडे ज्ञानोबा, तुकाराम, माऊली असे त्या ठिकाणी जयघोष सुरू होता. पण आतमध्ये काय घडत होतं याची वारकऱ्यांना कल्पना नव्हती. ती कल्पना पोलिसांना होती. अधिकारी एकमेकांना अलर्ट राहण्याच्या सूचना देत होत्या. वारकऱ्यांना वाटत होतं पोलीस केवळ सुरक्षेचा बंदोबस्त पाहत आहे, पण पोलिसांच्या मनात काय चालू होतं हे कोणाला समजत नव्हतं. अखेर ती वेळ आली जेव्हा पोलीस अधिकाऱ्याचा संयम सुटला. त्याने वारीच्या दिशेनं धाव घेतली. नेमकं काय दिसलं त्यांना गर्दीत की त्यामुळे ते वाख्या गर्दीला चिरत त्या ठिकाणी मध्ये पोहोचले? काय घडली होती ती घटना आणि काय घडलं की ज्यामुळे वारकऱ्यांना आधी संताप आला आणि नंतर वारकऱ्यांनी अक्षरशः त्या ठिकाणी वारी मधल्या प्रत्येक व्यक्ती त्यांच्या पाया पडू लागला. आता टाळ मृदुंगाचा गजर टिपेला पोहोचला होता. ज्ञानोबा, तुकाराम नावाच्या जयघोषाने अख्खा परिसर दुमदुमून गेला. वारकरी डोक्यावर तुळशीची वृंदावन घेऊन नाचत होते. पण अचानक बंदोबस्तावर उभे असणारे ते वाहतूक पोलीस उपायुक्त एकाएकी चमकले. त्यांनी गर्दीच्या एका कोपऱ्यात काहीतरी पाहिलं. एक पोलीस भाऊ उभे होते. त्यांनी गर्दीमध्ये काहीतरी पाहिलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. कपाळावरच्या घामाच्या धारा वाहू लागल्या. त्यांनी आपल्या हातातली वॉकीटॉकी बाजूला ठेवली आणि आपल्या उच्च पदाचा, प्रोटोकॉलचा आणि खाकी वर्दीचा कसलाही विचार न करता त्यांनी थेट वारीच्या दिशेनं धाव घेतली. एक मोठा पोलीस अधिकारी एवढ्या वेगानं वारीमध्ये पळत सुटलेला पाहून असणारे वारकरी प्रचंड चक्रावून गेले. अरे काय झाले? पोलीस का पळत आहेत? वारीत काही घातपात झाला की काय? अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली. पोलीस अधिकारी गर्दीला दोन्ही बाजूला सारत होते. दिंड्याच्या मधोमध घुसून ते वेगानं पुढे जात होते. त्यांच्या मागे इतर पोलीस कर्मचारी पळत सुटले. वारीच्या भजनात दंग असणारे वारकरी बाजूला झाले. संपूर्ण वातावरणात एकच खळबळ उडाली आणि अखेर ते अधिकारी वारीच्या मधोमध असणाऱ्या एका विशिष्ट जागेवर पोहोचले. तिथे एक मुलगा उभा होता. पोलिसांचा रोख त्या मुलाकडे का होता? नेमकं काय सत्य बाहेर आलं? होय, त्या क्षणी ज्या क्षणी पोलीस अधिकारी वारीच्या मधोमध पोहोचले तिथे एक थरारक भयानक दृश्य होतं. पालखी सोबत चालणारा एक वारकरी अचानक छातीवर हात ठेवून जमिनीवर कोसळला होता. त्याचा श्वास अडकला होता. त्याचे डोळे पांढरे झाले होते. वारीच्या 6 लाखाच्या गर्दीत रुग्णवाहिका पोहोचणे अशक्य होते. काळ समोर उभा होता. पण त्याच वेळी तो खाकी वर्दीतला अधिकारी देवदूतदासारखा धावून आला. ते दुसरे तिसरे कोणी नसून पुण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉक्टर संदीप भाजी भाकरे होते. अंगावर खाकी वर्दी असली तरी त्यांच्या छातीत एक संवेदनशील डॉक्टरांचं आणि शेतकऱ्याच्या मुलाचं हृदय धडधडत होतं. त्यांनी शालांचा विलंब न करता थेट रस्त्यावरच चिखलात गुडघ्यावर ठाण मांडलं. त्यांनी त्या वारकऱ्याची नाडी तपासली. परिस्थिती अत्यंत गंभीर होती. पोलीस अधिकारी भाजी भाकरे यांनी आपल्या वैद्यकीय अनुभवाचा जो आहे तो पणाला लावला. वारकऱ्याच्या छातीवर दोन्ही हाताने दाब देण्यास, CPR देण्यास सुरुवात केली. बाबा, डोळे उघडा, काही नाही होणार तुम्हाला, असं म्हणत पूर्ण ताकदीनं शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. 1 मिनिट 2 मिनिटं संपूर्ण वातावरण स्तब्ध होतं आणि अचानक चमत्कार झाला. त्या वारकऱ्याने एक मोठा सुस्कारा सोडला. डोळे उघडले. काळाच्या जबड्यातून त्या वारकऱ्याला जीवनदान मिळालं होतं. जेव्हा त्या वारकऱ्याला शुद्ध आली, त्याच्या समोर खाकी वर्दीतल्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्याला आपण चिखलात बसलेलं पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. कृतज्ञतेने त्या अधिकाऱ्याने पोलिसांच्या हात त्याने घट्ट धरले. तो क्षण इतका भावुक होता की तिथे उपस्थित असणाऱ्या हजारो डॉक्टर यांचा वारकऱ्यांचा गळा दाटून आला. प्रत्येकाच्या तोंडातून एकच शब्द आला, आज विठ्ठल पंढरपुरात नाही तर या खाकी वर्दीत पुण्यातून धावून आला. खरं तर DCP संदीप भाजी भाकरे यांनी वारकऱ्याला धीर दिला आणि नंतर त्यांनी सांगितलं की ते स्वतः एक डॉक्टर होते. ते डॉक्टर असताना या पोलिसी नोकरी त्या ठिकाणी करत होते आणि त्यांनी कर्तव्यदक्ष त्यांनी दोन्ही प्रकारचे कर्तव्य पार पडले. पालखी पुढे निघून गेली. पण पुण्याच्या रस्त्यावर खाकी वर्दीची आणि माणुसकीची अशी अथांग वारी आज साजरी झाली, जी पाहणाऱ्याच्या मनात कायम कोरली गेली. वारकरी बंधूंनो, पोलिसांच्या या धाडसाबद्दल, या खाकी वर्दीतल्या विठ्ठलाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही खरंच माऊलींचे भक्त असाल तर जय हरी माऊली लिहायला विसरू नका. धन्यवाद.